इचलकरंजी कोल्हापूर महामार्गावरील अतिग्रे येथील अहिल्याबाई हॉलजवळ असलेल्या हॉटेल क्लासिकमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 30 ते 35 हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। हॉटेलचे मालक शहाजान मंसूर अली सनदी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती फोन करून चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी हॉटेलमधील मोठ्या प्रमाणात साहित्य चोरीला गेलेले निदर्शनास आले। चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये 50 ताटे, 190 वाट्या, 275 प्लेट, एक गॅस सिलेंडर तसेच 6 मोठी पातेली यांचा समावेश असून या साहित्याची अंदाजे 30 ते 35 हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आली। घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार काळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व प्राथमिक माहिती घेतली। या प्रकरणाची हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अतिग्रे फाटा ते साजनी या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे। चोरटे रात्रीच्या वेळी दुकाने व व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य करत असल्याने परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्याचा तातडीने शोध घ्यावा तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। लाईव्ह मराठीसाठी कुंभोजहून विनोद शिंगे। नमस्कार, माझं नाव शहाजान मंसूर अली सनदी, राहणार मानगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असून माझे कोल्हापूर इचलकरंजी रोडला अहिल्या शेजारी हॉटेल क्लासिक घरगुती खानावळ माझे हॉटेल आहे। तर गेले 2 दिवस हॉटेल माझं काही कारणास्तव बंद ठेवलेलं होतं। तरी आज सकाळी मला संग्राम घोरपडे यांचा आमच्या शेजारी जे चहाचं त्यांची जे गाडा आहे त्यांनी मला फोन केला की तुमच्या इथं दरवाजा उचकटलेला आहे हॉटेलचा आणि येऊन बघा। आल्यानंतर मी बघितलं तर पत्र्याचा दरवाजा जो आहे तो उचकटून चोराने आत प्रवेश केला होता। आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी किचनमध्ये जो माझा दरवाजा आहे तिथले कडी ते पहिला काढून आतलं साहित्य जसं 50 ताटे आहेत, त्यानंतर आपल्या रश्याच्या वाट्या, भाताच्या प्लेटा, इतर साहित्य असं मिळून आणि मोठी पातेली असं मिळून जवळजवळ 35 ते 40 हजारपर्यंत माझं साहित्य चोरीला गेलेलं आहे। त्याचबरोबर गॅसची पण टाकी आमची चोरीला गेलेली आहे। तर गेल्या 2 महिन्यामध्ये या रस्त्याला कोल्हापूर इचलकरंजी आणि शिर्डी ते इचलकरंजी रोडमध्ये सातत्याने चोरीचा प्रयत्न भरपूर झालेले आहेत आणि चोऱ्या खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत। तरी आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या चोऱ्या ज्या आहेत हे थांबाव्यात आणि जे काही चोरी करत आहेत त्यांना तात्काळ म्हणजे लवकरात लवकर जे चोरी करत त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला आमचा व्यवसाय चांगल्या रीतीने करता यासाठी सहकार्य मिळावं।